साप बघितला होता आणि ती जीप काढते मुलगा, असा आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. आपल्याला कुणाला लक्षात असेल, माझे नेहमी व्हिडिओ बघतात तर तोच प्रश्न मी त्यांना विचारला. आणि हा आता पुन्हा नाग त्यांच्याकडं येऊन बसलेला आहे. बघू शकता कशा प्रकारे तो आत बसला आहे. त्याला मी तर प्रयत्न करेन काढण्याचा. आणि इथं किती रागीट आहे बघा. आणि त्याचे डोळे बघू शकता, तो काठीवर म्हणजे काठ टाकायला आलाय. त्यामुळे निसर्गानं बनवलेली लेन्स आहे ही. लक्ष देऊन बघा, याच्या डोळ्यावरचा पडदा बाजूच्या चमडीला जोडल्या असल्यामुळे त्याच्या डोळ्यावरचा पडदा ही त्या काठीबरोबर निघून जातो. आणि त्यामुळे सापाला थोडंसं अंधूकसारखं, कारण पडदासारखं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर नेहमी बघत असाल तर सापाचे डोळे काळसर असं असतात, पण दोन्ही डोळे तुम्ही बघाल तर तिथं त्याला थोडासा अंधूकसर दिसेल. नाजूक पण साप असतात, तेही घाबरतात. आणि अशा प्रकारे तो जाण्याचा पुन्हा प्रयत्न करेल. आणि मी त्याला इथं असा अलगत पकडला सुद्धा. नाग आहे भला मोठा, हा त्याच्या एक लिमिट असतं, त्याच्या लिमिटच्या ते बाहेर अजून चावत नाहीत हे मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करतो. हा मात्र इथं बसला होता, तुम्ही बघितला कसं घाबरून. आणि हा तिसरा नाग लगातार आम्ही इथं पकडतोय. एखादा साप पकडून विषय संपत नाही. आपल्या आजूबाजूला पण अशा प्रकारे साप असू शकतात, आपण काळजी घेणं गरजेचं आहे.